ये भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य मुक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 4 फेब्रुवारी 2025 मंगळवार. देवाची कृपा मागा. परंतु आता देवाची कृपा मागा की तो आमच्यावर दयाळू होईल. मलाकी 1:9. आपला देव दयाळू आणि करुणाशील आहे. जो कोणी त्यांच्याकडे प्रामाणिक विनंती सगळं जातो त्याला तो आशीर्वाद देतो. पण विनंती म्हणजे नेमके काय? हा शब्द औपचारिक प्रार्थनासाठी वापरला जात असला तरी त्याची खरा अर्थ विनम्रपणे आणि मनपूर्वक याचना करणे आहे. याचे एक उदाहरण बघा. समजा तुम्ही तुमच्या कुटुंबातील एका महत्त्वाच्या व्यक्तीला लग्नासाठी आमंत्रित करता, पण तो तुमचे आमंत्रण स्वीकारण्याऐवजी जुन्या तक्रारी उगाळतो, नाराजी व्यक्त करतो. तुम्ही कसे प्रतिसाद द्याल? तुम्ही विनम्रपणे म्हणाल, कृपया या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका. आम्ही मनपूर्वक तुमची उपस्थिती अपेक्षा करतो. तुम्ही प्रेम आणि आदराने त्यांची मनधरणी कराल. शेवटी ताई आपली कटुता बाजूला ठेवून लग्नाला येईल. अशाच प्रकारे आपण अनेक वेळा लोकांसमोर विनवणी करतो, पण आपण देवाकडे किती वेळा असाच तीव्रतेने विनंती करतो? संदेष्टा मलाकी आपल्याला आठवण करून देतो. परंतु आता देवाची कृपा मागा की तो आमच्यावर दयाळू होईल. मलाकी 1:9. किती सुंदर स्मरणपत्र. मनुष्य कठोर होऊ शकतो, पण आपला प्रभू कधीही कठोर नसतो. तो दयाळू आणि प्रेमळ आहे आणि आपल्या प्रार्थना ऐकण्यास सदैव तत्पर आहे. बालटातील मरियमची कथा आठवा. जेव्हा तिने मोसेविरुद्ध बोलले तेव्हा देवाची क्रोध तिच्यावर प्रज्वलित आला आणि तिला कोड झाला. देव तिला विचारतो, माझा सेवक मोसेविरुद्ध बोलण्यास तुला भीती वाटली नाही काय? असा कठोर न्यायाच्या क्षणी मोसे आनंद व्यक्त करत नाही किंवा तिला शिक्षा मिळावी असे म्हणत नाही. त्याऐवजी तो नम्रतेने देवाकडे याचना करतो, कृपया देव तिला बरे कर. संख्या 12:13. त्यांच्या मनपूर्वक प्रार्थनामुळे देव प्रसन्न झाला आणि मरियम बरी झाली. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. राजमनसीचे उदाहरण द्या. तो कदैव असताना त्याने स्वतःला नम्र केले आणि मनपूर्वक देवाकडे प्रार्थना केली. देव त्याची पक्षपातपणे आणि प्रार्थनेने प्रसन्न झाला आणि त्याला पुन्हा राज्य प्राप्त करून दिले. त्यानंतर मनसेने जाहीर केले, परमेश्वरच खरा देव आहे. दुसरी इतिहास 33:13. देवाची प्रिय मुलांनो, आपणही आपल्या प्रभूकडे नम्रतेने आणि मनपूर्वक प्रार्थना करूया. सातत्याने त्यांची शोध द्या. आपली पापे कबूल करा आणि प्रामाणिक मनाने त्यांच्या समोर या. आपला दयाळू आणि कृपाळू देव नक्कीच तुमच्या प्रार्थना ऐकेल आणि उत्तर देईल. आणखी ध्यान करण्यासाठी वचन. हे परमेश्वर, ऐक, माझ्यावर दया कर. प्रभू, माझी मदत कर. तू माझे शोक नृत्यात बदललेले आकाश. तो माझे शोकवस्त्र उतरवून मला आनंदाचे पोशाख दिला आहेस. स्तोत्र 30:10-11. आजच्या बायबल वाचन. सकाळी निर्गम 34:35. संध्याकाळी मॅथ्यू 22:23 ते 44. धन्यवाद.